हां तर मम्मी काय तयारी कसली चालू आहे मोदकांची काय? हां तर मला तुलाही प्रश्न विचारायचा आहे की जसं माहेरी लहानपणी सगळे भावंड तुम्ही सगळेजण होतात तर त्यावेळेला तुम्ही गणपती असायचेच, काकांचे असायचे मला वाटतं तुझ्या इथे. मग त्यावेळेला काय मजा करायची गणपतीला? पहिला कसे वाल उकडी. हां रात्रीचे जागरण. हां वाल उकडी, चणे उकडी. आता कसे हे मक्के शेंगा काय काय उकडतात, पण आता फरसाणं आणतात. तसे पूर्वी नव्हते भेटत ना. मग ते वाल चणे असे काय काय कडधान्य सुटले देतात. नाचत पण पूर्वी जाम नाचत. नाच म्हणजे ढोलकी वगैरे मध्ये ढोलकीवाला यायचा आणि मग नाचायचं, गाणी घेऊन नाचायचं. आणि काय मग जागरण किती वाजेपर्यंत असायचे तरी पण मुलांची? सकाळी उजेडेपर्यंत पण जागरण करायचं. म्हणजे एवढी गणपतीची आवड लोकांना होती. आताची मुलं जवळजवळ मोबाईलमध्येच असतात. म्हणजे 12 वाजता कधी झोपायला मिळतंय हे ह्या पद्धतीने मग असतात. रात्रभर जागरण. मग त्यासाठी काय काय शेंगा आणायचे का? शेंगा वगैरे काय रात्रीच्या जागरणाला काय आणायचे? वालाचे दाणे. वालाचे दाणे उकडी. वालाचे दाणे उकडायचे. चणे उकडी. चणे दाबोली चणे ते बारीक चणे ते उकडे. पूर्वी हे नव्हते काय? आणि डेकोरेशन म्हणजे काय असायचं? डेकोरेशन म्हणजे कसं असायचं? गणपतीचा कापडाचा डेकोरेशन आणि जो नैसर्गिक जेवढा असायचा तेवढा, म्हणजे पानं फुलांचा वापर करून जो डेकोरेशन आपण करतो त्या पद्धतीचा असायचा. म्हणजे पूर्णतः नैसर्गिकरित्या आपण डेकोरेशन करायचं. आता डेकोरेशन नैसर्गिकरित्या काही ठिकाणी केलं जातं, पण प्लास्टर ऑफ पॅरिसचा जास्तीत जास्त वापर केला जातो, POPचा. एक मूर्ती आणून ठेवत. मूर्ती त्यावेळेला शाडूचीच मूर्ती. हां छोट्या छोट्या. हां आणि याचं कृष्ण राधा कृष्ण दळणी दळतंय. अच्छा. कृष्ण सेवा करते. कृष्ण बसलाय दळायला. अशी सीन आणत दिखतो दळतय अशी, म्हणजे दीड असे दळायचे सीन बनवायचे. त्याच्यामध्ये ते आपल्या मातीची जास्त घरी करायची. मग ते मातीचं शेण सारवणं, ते सगळी भावंड त्यावेळेला ते जागरणच करत असायचे. आणि मोदक बिदक किती का बनवायचे त्यावेळेला? मोदक आपलं तांदूळ तर आपल्या घरीच असायचे. मग 3-4 नारळाचे मोदक करत होते सगळी. म्हणजे घरात कुटुंब एका ठिकाणी ना, मग 4-4 बायका बसत मोदक करायला. अच्छा. म्हणजे अख्खं कुटुंब यायचं, म्हणजे एका काकाच्या घरी यायची. सगळी मुंबईकर त्यावेळेला जास्तीत जास्त जमा व्हायची काय गणपतीला? गणपतीचा आता मला सांगा, गणपतीच्या सणाला आपण बरेचसे सण असायचे. म्हणजे ऋषीपंचमी वगैरे येते त्यावेळेला पण ते सगळेजण तुमच्याच घरी जमायचे का? ऋषीपंचमी भाजी जी बनवतो आपण, ती कुठल्या कुठल्या भाज्या घेऊन बनवतो? सगळ्या प्रकारच्या भाज्या. सगळ्या करवण हे करांदे पण सगळे प्रकारचे करांदे, पुन्हा या पालेभाज्या फळभाज्या सगळ्या एकत्रित. आणि मग ती तळ्यावर आंघोळीला जायचा. आणि नंतर मग आंघोळ करून आल्यानंतर तिथे तळ्यातून दगड आणि कृषी तो दगड पुजायचा. अच्छा. तिथे चुलीजवळ. मग तिथे नैवेद्य काढायचा. 7 ठिकाणी नैवेद्य दाखवायचं. ऋषींना 7 ऋषींना नैवेद्य दाखवायचा. आणि मग तो एका ठिकाणी जेवण केळीच्या पानावर वाढायचा जेवण आणि मग जेवायचा. बोलायचा नाही जेवताना.
जेवताना बोलायचं बोलायचा नाही. अच्छा जेवण होई तोपर्यंत बोलायचं नाही कोणाशी, एकामेकाची तोंड बघायची. असं हा ओके केली ना हां आणि देवळात लगेच देवळात जायचं ना, तिथे आंघोळ करून बरोबर देवाची पूजा केली. हां देवळातून बाहेर पडलो ना की डोक्यावर पदर घ्यायचा. तो घरी येईल तोपर्यंत कुठल्याच पुरुषाचा तोंड बघायचा नाही. अच्छा पुरुषाचं तोंड न बघण्यासाठी. हा मग त्याच्यानंतर मग हे बाकीचं पुढचं म्हणजे पुढचं करायचं. हम्म. देवळ तोपर्यंत पुरुषाचा तोंड बघायचा नाही. मग त्यावेळेला आलेली पूजा आपण पूजा करतो ती गणपतीच्या जवळ जातो पूजा करायला की कुठे जातो? गणपतीजवळ गणपतीजवळ जातो. गणपतीजवळ देवळात गणपती असतं ना, हां त्याची पूजा करायची हां आणि मग घरी जायचं ओल्या अंगाची. ओल्या अंगाशीच जायचं. मग अशा पद्धतीने तो ऋषीचा उपवास केला जातो. नंतर मग ऋषीला पूजायचं. नंतर मग ऋषीला पूजा. आता मोदक आपण कुठल्या कुठल्या पद्धतीचे बनवतो? नारळाचं. म्हणजे उकडीचे मोदक आणि उकडीचेच मोदक बनवतो. पाक करायचा. उकडीचे मोदक चालू आहेत आपले आता. हे सारण सारण तयार करतो. नारळात टाकायचं, मोदकात टाकायला. प्रमाण कसं काय येईल? म्हणजे एक नारळाचं आपण जर करायचं असेल तर किती गूळ लागेल त्यासाठी? पाव किलो. पाव किलोचा गूळ लागेल त्यासाठी. गणपतीचं सगळ्यात आवडतं खाद्य जे आवडतं पदार्थ आहे तो म्हणजे मोदक. उकडीचे मोदक. अशी पुराणात लिहिलेली आहे की थोडी वेलची घेतलेली आहे आणि पदार्थ हा मोदक सर्वात आवडीचा पदार्थ श्री गणेशाचा आहे. साधारण 21 मोदक बनवायचे असतील तर किती सारण लागतं? 3 नारळ. सोपी अशी पद्धत आहे. थंड
सगळ्यात मस्त मध्ये टाकून टाकायला पाण्याची शिजली चव द्या. हां चला येते मोदक येते. जमला 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 जमला. आता मस्त झालेलं आहे. ते थोडंफार आता जमेल आता असं काय नाही. मोदक झालेला आहे. मोदकची शेपटी बघायचा. हा मोदक श्लोक हा अरे शिजवायला लागतो तो घेऊन शिकव. माझं हे होतं काय कसं करायचं टाकून दिलं पाक कशा टाकायला. बंद करायचं आहे. हां बंद कर. आता पाणी घेतो. त्याला फिरवायचं असतं. हे बघा आता मी कसं करते बघ. संध्याकाळ लागल वाटतं. हे बघ इकडे बघ. घे पटापट घे. हा असं करायचं असं असं करायचं असं असं. कोण बनवतं तिथं खरंच? एकत्र कर. थांब मी करतो थांब. असं एकत्र कर गोळाच केलं. असं कर आणि गोल फिरव. हा असं कर एकत्र कर असं कर. बरोबर बनवतोय. हा बरोबर. आता बरोबर झालं. झाला. ओके श्लोकनी बनवलेला उंडा. सरळ पकड. सगळ्या टाका त्याच्यात. साखर साखर मध तुला पण उचलू व्हिडिओमध्येच नाही टाकायचं. हा मग सगळी पाहुणे मंडळी आलेली आहे. हा, मग. हे बघ आता ते ते कोण आहे? नीट राहा नीट राहा. हा फोटो पण व्हिडिओ पण आम्हाचं पण काढत आहे. व्हिडिओ जाम मोठी होईल यावेळी.